जसा तर वेगवेगळा जिहाद आपल्याला पाहायला मिळतो. मग तो जिहाद पूर्वीच्या काळामध्ये आपण ऐकायचो फक्त लव्ह जिहाद होता, नंतर लँड जिहादच्या माध्यमातून ऐकायचो, टेरर फंडिंग आपण ऐकायचो. आणि हे वेगवेगळे जिहाद पाहत असताना निवडणुकीच्या माध्यमातून देखील बोट जिहाद आपण पाहिला. आणि आज आपल्याला नवीन जिहाद पाहायला मिळाला. नाशिक जिल्ह्यामध्ये जी घटना घडली, हा कॉर्पोरेट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला. की फार उच्च शिक्षित म्हणायचं, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करायचं, पण तिथं देखील काही या वेगळ्या शक्ती, जिहादी शक्ती तिथं काम करतात. तिथं शिक्षण घेतलेले काही जिहादी प्रवृत्तीचे लोक तिथं नोकरीला पाठवतात आणि तिथं त्या मुलींना, महिलांना त्यांचं शोषण करणं, त्यांना धर्मांतरा करता प्रवृत्त करणं आणि त्यांना गोमांस खायला लावणं, असे वेगवेगळे प्रकार FIRच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये दाखल झालेत. आणि महाराष्ट्र आणि देशामध्ये सर्वांनी चित्र पाहिलंय की कॉर्पोरेट जिहाद हा एक नवीन जिहाद आपल्याला आता पाहायला मिळतोय. त्यामुळं नागरिकांना, आमच्या भारतवासियांना, महाराष्ट्रातील तमाम जनतेला आम्ही हेच सांगत आलोय की हा जिहाद तुम्ही लक्षात घ्या. प्रत्येक व्यक्तीने हा जिहाद लक्षात घेतला पाहिजे, कशा प्रकारचा जिहाद आहे, आणि याच्यावरती आपण प्रत्येक व्यक्तीने बारकाईनं आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे.